श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 66वा मंदोदरीचे सहगमन. ओम श्रीराम. मंदोदरी आता अतीव दुःखाने दग्ध झाली आहे व आक्रंदन करून डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत आहेत. विलाप करता करता रावणाच्या आठवणीने स्तुतीही गाते आहे. रावणाच्या अनेक पत्न्या स्फुंदून रडत आहेत. तेव्हा मग विभीषण मंदोदरीचे सांत्वन तेव्हा मग श्रीराम विभीषणास मंदोदरीचे सांत्वन करण्यास सांगतात. मग विभीषण मंदोदरीचे सांत्वन करतो. त्यानंतर मंदोदरी सती जाण्यास तयार होते. मंदोदरीने मग श्रीरामांची पूजा केली व श्रीरामांना वंदन करून चितेवर जाऊन बसले आणि चितेवर बसून ती सर्वांना बोध करू लागली. श्रीरामांचा महिमा गाऊ लागली. तेव्हा स्वर्गीचे देव तिच्यावर पुष्पांची उधळण करू लागले. साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या अंतरंगातील अध्यात्म प्रवासात साधकाची सात्विक बुद्धी म्हणजेच मंदोदरी साधकाच्या अशुद्ध अहंकाराला म्हणजेच रावणाला सतत बोध करत असते की गुरुप्रणीत साधनेने व गुरुकृपेने शुद्ध होऊन चैतन्यमय व्हावे. तेव्हा या प्रक्रियेने पुढे तो अशुद्ध अहंकार शुद्ध होऊन विश्वरूप धारण करतो. तेव्हा ती सात्विक बुद्धीही दुःखित होते, कारण आता कोणाला बोध करायचा. तेव्हा तिथे मग तो साधकाचा विवेक म्हणजेच विभीषण त्या सात्विक बुद्धीला उपदेश करतो की पूर्णत्व प्राप्तीकरिता शुद्ध होऊन व व्यक्तिरूप सोडून विश्वरूप व्हावेच लागते व हेच तर आत्मस्वरूप सद्गुरूंचं म्हणजेच श्रीरामांचं कार्य आहे. तेव्हा तू आता दुःख करू नकोस. त्यानंतर मग साधकाची सात्विक बुद्धी ही विश्वरूप होते व या विश्वाला बोध करते की ईश्वराची आपल्या आत्मस्वरूप सद्गुरूंची भक्ती करा. त्यांनी दिलेल्या गुरुप्रणीत साधनेचा स्वीकार करून शुद्ध व्हा, चैतन्यमय व्हा व आपल्या स्वरूपास मिळवून ईश्वरमय व्हा. आता आपण याचं थोडक्यात सार पाहण्याचा प्रयत्न करूया. इथे कथेमध्ये रावणाचा वध झाल्यानंतर राक्षस सेना तर दुःखी होतेच, विभीषणही दुःखी होतो. श्रीराम त्यांचं सांत्वन करतात, परंतु रावणाच्या सगळ्याच स्त्रिया प्रचंड असा आक्रोश करतात. मंदोदरी अतीव दुःखाने दग्ध होते आणि डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत आहेत. विलाप करता करता ती रावणाची स्तुतीही करते. तसंच रावणाच्या ज्या अनेक पत्न्या आहेत त्या सुद्धा स्फुंदून रडत आहेत. तेव्हा मग विभीषणाला श्रीराम सांगतात की मंदोदरीचं सांत्वन कर. मग विभीषण जातो आणि मंदोदरीचं सांत्वन करतो. त्यानंतर मंदोदरी शांत होते आणि सती जाण्यास तयार होते. सतीचं वाण घेऊन ती चितेवर जाऊन बसते आणि चितेवर बसून ती सर्वांना बोध करते
श्रीरामांची स्तुतिगान गाते आणि सगळ्यांना सांगते की श्रीरामाची भक्ती करा, पूजा करा, साधना करा, भक्ती करा. आणि हे सगळं ती असा बोध करत असताना वरून स्वर्गावरून स्वर्गीचे देव तिच्यावर फुलांचे उधळण करत होते. आता हेच आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या अंतरंगातील या अध्यात्म प्रवासात साधकाची सात्विक बुद्धी साधकाच्या अशुद्ध अहंकाराला सतत बोध करत असते. हे जर जे कोणी भक्ती साधना करतात त्यांनी त्यांच्या अंतरंगात जर डोकून पाहिलं तर हे लक्षात येईल की साधकाची जर बुद्धी सात्विक झालेली असेल साधनेने, अजून ती सात्विक झालेली नसेल तर ती बोध नाही करू शकत, ती द्वंद्व असणार तिच्यामध्ये. पण जर बुद्धी सात्विक झालेली असेल साधनेने तर ती सात्विक बुद्धी थेट अशुद्ध अहंकाराला सतत बोध करत असते. हे ज्याचं त्याने अनुभवा. म्हणजे कसं, थोडक्यात आपण असं पाहिलं की आपण साधना करतोय, भक्ती करतोय आणि अचानक आपल्यासमोर कुठला तरी एक प्रसंग येतो आणि आपण काहीतरी चुकीचं वागतो, बोलतो, क्रोध कशाच्या तरी वगैरे आहारी जातो. आणि तिथे जर आपली बुद्धी सात्विक झालेली असेल ना साधनेने, तर ती घटना घडून गेल्यानंतर मग आपल्याला ती बोध करते, आतून आपल्याला जाणीव होते, अरे ही माझ्याकडनं चूक झाली, मी पश्चाताप करतो. आणि ती बुद्धी ती त्याला तिथे जाणीव करून देते की हे तर चूक झाली. अशुद्ध अहंकाराला जाणीव करून देणं ही खूप मोठी गोष्ट आहे. हे कुणीच जाणीव करू देत नाही. ही सात्विक बुद्धीच फक्त अशुद्ध अहंकाराला सतत बोध करत असते. मात्र अशुद्ध अहंकार हा अशुद्ध असल्यामुळे आत्तापर्यंत तो त्या सात्विक बुद्धीचा कधीच बोध त्याचा उपदेशाप्रमाणे वागत नाही. त्याकरता मग साधकाच्या अंतरंगामध्ये साधकाच्या सद्गुरूंना, आत्मस्वरूप सद्गुरूंना वेगळ्या प्रकारच्या किमया कराव्या लागतात, वेगवेगळ्या क्लुप्त्या वापराव्या लागतात. तेव्हा साधकाचा तो अशुद्ध अहंकार शुद्ध होतो. इथे ती सतत बोध करत असते की गुरुप्रणीत साधनेने व गुरुकृपेने शुद्ध व्हावे, चैतन्यमय व्हावे. आणि कालांतराने मग पुढे या प्रक्रियेने, कारण तिचा बोध सतत असतो आणि सद्गुरूंचं सतत कृपेचा थोडा थोडा वर्षाव त्या साधकावर होत असतो. आणि मग कालांतराने तो साधकाचा अशुद्ध असलेला अहंकार शुद्ध होतो आणि तो त्या साधकापुरताच मर्यादित न राहता तो वैश्विक स्वरूप धारण करतो. म्हणजे तो काय होतो त्याचं, त्या शुद्ध अहंकाराचं, मी तो आहे, मी ईश्वर आहे, मी ब्रह्म आहे, मी परब्रह्म आहे. म्हणजेच तो विशाल रूप धारण करतो. तो अशुद्ध एक मी देह आहे, मी अमुक आहे, मी श्रीमंत, मी राजा, मी मंत्री, मी वगैरे वगैरे, मी आध्यात्मिक, मी गुरु, असला अशुद्ध अहंकार न राहता तो वैश्विक म्हणजेच मी ईश्वर आहे इतक्या उच्च स्तरावर जाऊन पोचतो. केव्हा? शुद्ध झाल्यावर. कशाने? सद्गुरूंच्या गुरुप्रणीत साधनेने व गुरूंच्या कृपेने आणि सात्विक बुद्धीच्या सतत बोधाने तो असं विशाल रूप धारण करतो. आणि त्यानंतर मग त्या सात्विक बुद्धीला त्यानंतर दुःख होतं परत पुन्हा. कारण आता ज्या अशुद्ध अहंकाराला ती बोध करत असते, कथेमध्ये मंदोदरी रावणाला सतत बोध करत असते की तुम्ही वाईट मार्ग सोडून द्या, सीतेला सोडून द्या, श्रीरामांना शरण जा, श्रीरामाची भक्ती पूजा करा, साधना करा. असा बोध मंदोदरी रावणाला सतत करीत असते. साधकाच्या दृष्टीने साधकाची सात्विक बुद्धी साधकाच्या अशुद्ध अहंकाराला सतत बोध करत असते की हे वाईटपणा सोडून द्या, म्हणजे काम, क्रोध ह्या षड्रिपूंना वापरण्याचं, वामशक्तींना वापरण्याचं काम सोडून द्या, गुरुप्रणीत साधनेत सहभागी व्हा, शुद्ध व्हा, चैतन्यमय व्हा. अशी साधकाची सात्विक बुद्धी साधकाच्या अशुद्ध अहंकाराला सतत करत असते. आता कुणाला बोध करायचा? कारण त्यामुळे तो अशुद्ध अहंकार वैश्विक स्वरूप धारण केलं. कथेच्या दृष्टीने रावणाचा मृत्यू झालाय. मग आता मंदोदरी आता कोणाला बोध करणार? किंवा मंदोदरीला काय राहिले?
पती गेल्यानंतर ती सती जायला, म्हणून ती दुःखी होते कथेच्या दृष्टीने. साधकाच्या दृष्टीने आता साधकाचा अशुद्ध असलेला अहंकार शुद्ध होऊन वैश्विक रूप धारण करतो. अहम ब्रह्मास्मी तत्वमसी सोहम असा तो होतो. मग आता बोध करायचा कोणाला? तेव्हा तिथे मग साधकाचा विवेक त्या सात्विक बुद्धीला बोध करतो की व्यक्तीला पूर्णत्वासाठी व्यक्तित्व सोडून वैश्विक रूप धारणच करावं लागतं, किंवा व्यक्तीला साधनेने, गुरुप्रणित साधनेने, गुरुकृपेने अंतरंगातील सगळे घटक शुद्ध करून आत्मसाक्षात्कार करून घ्यावाच लागतो. आणि आत्मसाक्षात्काराच्या नंतर ब्रह्मसाक्षात्कार, परब्रह्म साक्षात्कार करून घ्यावाच लागतो. म्हणजेच पूर्णत्व प्राप्त करून घ्यावा लागतं. आणि पूर्णत्वासाठी व्यक्तित्व सोडून त्याला विशालत्व, वैश्विकत्व किंवा ब्रह्म या अवस्थेत जावंच लागतं. म्हणून तू आता दुःखी होऊच नको, तूही ते वैश्विक रूप धारण करून घे. म्हणजे तू त्या शुद्ध अहंकाराबरोबर तिथे तू कायम राहशील. असा विवेक त्या सात्विक बुद्धीला बोध करतो, बुद्धीलाही बोध करतो किंवा विवेक सांगतो. आणि हेच करावं लागतं. आणि हे होतंच. म्हणजे पहा, मी एक व्यक्ती आहे, मी देह आहे, असा जोपर्यंत माझा अहंकार आहे तोपर्यंत मला या गोष्टी समजत नाहीत किंवा मला त्याचा अनुभवही येत नाही. परंतु गुरुप्रणित साधनेने, गुरुकृपेने माझे सगळे घटक शुद्ध होतात, मी शुद्ध होतो, मला आत्मसाक्षात्कार होतो. तेव्हा मी देह आहे हा अहंकार निघून जातो. म्हणजे मी अमुक आहे, माझं अमुक नाव आहे, माझी एक अमुक इमेज आहे, मी श्रीमंत आहे, मी आध्यात्मिक आहे, मी गुरु आहे, मी आमका आहे, हे सगळं सोडून मी ईश्वर आहे. सोहम, तो मी आहे, तो ईश्वर मी आहे, ते ब्रह्म मी आहे, ते परब्रह्म मी आहे. असा माझा जो व्यक्तिशा संकुचित अशुद्ध अहंकार होता, तो शुद्ध झाल्यावर तो इतका विशाल होतो. मी ईश्वर आहे, मीच ईश्वर आहे, असं होतं. मग सात्विक बुद्धी त्या अशुद्ध अहंकारावरच त्या स्तरावर जाते, ती ही वैश्विक रूप धारण करते. म्हणजेच कथेमध्ये रावणाचा मृत्यू होतो, रावण स्वर्गाला जातो आणि मंदोदरी सती जाते. साधकाच्या दृष्टीने अशुद्ध असलेला अहंकार शुद्ध होऊन वैश्विक म्हणजेच ईश्वरीय अहंकार होतो, ईश्वर होतो. मग साधकाची सात्विक बुद्धीसुद्धा त्या अहंकाराबरोबर तीही ईश्वरीय किंवा विशाल रूप किंवा वैश्विक रूप धारण करते. असा विवेक त्या बुद्धीला बोध करतो. आणि तो बोध करतो की ईश्वरा, आणि त्यानंतर वैश्विक स्तरावर गेल्यावर ती सात्विक बुद्धीचं कार्यही वैश्विक स्तरावरचं असणार ना. आणि मग त्या संपूर्ण विश्वाला बोध करते काय, की सगळ्या जीवांनो, तुम्ही ईश्वराची भक्ती करा, सद्गुरूंना प्राप्त करून घ्या, त्यांच्याकडून गुरुप्रणित साधना मिळवा, त्या साधनेने अंतरंगातले सगळे घटक शुद्ध करा. ते शुद्ध झाल्यानंतर तुमचा अशुद्ध असलेला अहंकार शुद्ध करा आणि तुम्ही शुद्ध व्हा, चैतन्यमय व्हा. आणि जे स्वस्वरूप आहे, स्वस्वरूप म्हणजे मीच आत्मा आहे, मीच ईश्वर आहे, मीच ब्रह्म आहे, मीच परब्रह्म आहे, हे स्वरूप प्राप्त करून घ्या आणि तुम्हीच ईश्वरमय व्हा. असा बोध ती सात्विक बुद्धी वैश्विक स्तरावर गेल्यावर या सगळ्या विश्वाला असा बोध करते. हेच या कथेचं सार असावं असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरि ओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.